नमस्कार मित्रांनो, PVK स्टुडिओ 1वर तुमचं स्वागत आहे। तर मित्रांनो, मागे आपण गणिताचा एक व्हिडिओ अपलोड केलेला होता। तर भरपूर विद्यार्थ्यांनी कमेंट केली होती की गणिताचे व्हिडिओ अपलोड करत जा, कन्सेप्ट क्लिअर होत जाईल। तर त्या अनुषंगाने आज हा व्हिडिओ अपलोड करत आहोत। तर मित्रांनो, गणिताचा हा जो आहे आपला दुसरा व्हिडिओ आहे। तुम्हाला अजून व्हिडिओ हवे असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि व्हिडिओला मित्रांनो प्लीज लाईक करा, कारण तुमच्यासाठीच मी व्हिडिओ अपलोड करते। एक फक्त लाईक तुमच्यासाठी मागतोय। तुम्हाला 1 मार्क रोज 1 मार्क देतोय मित्रांनो। 1 मार्काचं महत्त्व तुम्हाला माहिती असेलच। तर मित्रांनो, आपण या व्हिडिओला सुरू करूया। तत्पूर्वी मित्रांनो, एक प्रश्न विचारतो, त्या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये मित्रांनो नक्की कळवा। तर प्रश्न तुम्हाला विचारतो, शूरवीरांचा जिल्हा म्हणून महाराष्ट्रामध्ये कोणता जिल्हा ओळखला जातो? तर मित्रांनो, शूरवीरांचा जिल्हा म्हणून महाराष्ट्रामध्ये कोणता जिल्हा ओळखला जातो? तर आपण या व्हिडिओला सुरू करूया मित्रांनो। बघा, काही मजूर एक काम 45 दिवसात पूर्ण करतात, बरोबर? काही मजूर एक काम 45 दिवसात पूर्ण करतात। जर मजुरांची संख्या मित्रांनो, फोन आलता। जर मजुरांची संख्या पूर्वीच्या 9/5 पट केली तर त्या कामाच्या 3/5 पट काम किती दिवसात संपेल? बघा मित्रांनो, प्रश्न परत वाचतो। काही मजूर एक काम 45 दिवसात पूर्ण करतात। जर मजुरांची संख्या पूर्वीच्या 9/5 पट केली तर त्या कामाच्या 3/5 पट काम किती दिवसात संपेल? तर मित्रांनो, एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगणार आहे। तुम्ही एवढी माझी पद्धत आता तुम्ही बघसाल, तुम्हाला गणित एवढं अवघड वाटत असेल काही विद्यार्थ्यांना, पण एकदम गणित सोपं आहे मित्रांनो। बघा मित्रांनो, अशा टाईपमध्ये आपल्याला काय करावं लागतं, पहिले आपला दिवस बघा, किती दिवस आपल्याला दिले 45। तर आपण बघा इथे बघा, आपण बघू शकता 45 आपण लिहिलेले आहेत। तर मित्रांनो, दुसरी प्रोसेस काय, 45 लिहिल्यानंतर 45 गुणिले आणि हे जे दिलेलं आहे 9/5 हे आपल्याला उलटं लिहावं लागेल, उलटं। बघा मित्रांनो, 45 गुणिले 5/9, बघा नीट बघा, 45 गुणिले हे 9/5 आपल्याला उलटं लिहायचं आहे। मग बघा, 45 गुणिले 5/9 गुणिले हे पुढे बघा 3/5 पट, हे आहे तसं लिहायचं आहे मित्रांनो। बघा, 45 गुणिले 9/5 आपण उलटं लिहिलं, 5/9 गुणिले आणि जे 3/5 आहे ना, ते आपण आहे तसंच लिहिलं मित्रांनो। तर बघू शकता तुम्ही असा पूर्ण भाग लावला, तुम्ही वहीमध्ये लिहून घ्या आणि भाग लावा स्वतः। आता याच्यात काय भाग लावून दाखवू शकत नाही, तुम्ही स्वतः भाग लावा मित्रांनो। जेव्हा तुम्ही भाग लावचाल तर उत्तर मित्रांनो 15 उत्तर येतं। समजलं असेल तुम्हाला मित्रांनो? समजलं नसेल पुन्हा सांगतो, 45 गुणिले 9/5 आहे मित्रांनो, ते उलटं लिहायचं आणि गुणिले 3/5 आहे तसं लिहायचं। बघा, एवढी साधी सिंपल प्रोसेस आहे। इथे तुम्ही बघा, इथे बघू शकता तुम्ही, ही जी प्रोसेस आहे 45 गुणिले 5/9 गुणिले 3/5, भागाकार लावा मित्रांनो, उत्तर 15 येईल। पण मित्रांनो, ह्याच्यामध्ये एक मित्रांनो, अशा टाईपचं जर का गणित आलं तरच ही पद्धत लागू पडते। आता तुम्हाला भरतीला सांगू मित्रांनो, प्रश्न सेम येतात, फक्त आकडेवारीचा बदल असतो। 45च्या ऐवजी दुसरा 50 येईल, 55 येईल, 9/5च्या ऐवजी दुसरी संख्या येईल किंवा 3/5च्या ऐवजी दुसरी संख्या येईल। पण मित्रांनो, ही जी प्रोसेस आहे मित्रांनो, काही मजूर एक काम, हे गणित आहे तसंच येतं, फक्त आकडेवारीचा बदल असतो। तुम्हाला समजलं असेल तर मित्रांनो